ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सुनील तटकरेंविरोधात भाजपची तयारी सुरू। उमेदवार तयार करण्यासाठी कोकणातील खासदार पुन्हा राज्यसभेवर जाणार। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या 7 दिग्गज नेते राज्यसभेतून निवृत्त होत आहेत। या जागांवर पुन्हा 16 मार्चला निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे। यात महायुतीच्या वाट्याला 6 जागा येणार असून महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येणार आहे। महायुतीच्या वाट्याला आलेल्या 6 जागांपैकी भाजपचे 4 उमेदवार विजयी होऊ शकणार आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 1 उमेदवार राज्यसभेत जाऊ शकणार आहेत। महाविकास आघाडीकडून अद्यापही ही जागा कोणता पक्ष लढणार, उमेदवार कोण असणार यासाठी चर्चा सुरू आहेत। त्याचवेळी भाजपच्या वाट्याला आलेल्या 4 जागांवर भाजपच्या उमेदवारांची नावं ठरल्याची माहिती मिळत आहे। मंगळवारी दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या रात्री कोर कमिटीच्या बैठकीत या नावांवर चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 12 प्रमुख नेत्यांनी बैठक घेत यावर चर्चा केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून तब्बल 10 ते 12 जणांच्या नावावर चर्चा करण्यात आली आहे। त्यात खासदार धैर्यशील पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती। त्यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात मोठी झेप घेतली होती। यानंतरच आता राज्यसभेवर पुन्हा एकदा त्यांना पाठवण्याची चर्चा पक्ष पातळीवर होताना दिसत आहे। केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपने देशभर मिशन कमळ आखले, ज्यानंतर राज्यात देखील मिशन कोकणला वेग देण्यात आला। 2014 मध्ये प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवले। त्यानंतर पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली। पाठोपाठ राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत धैर्यशील पाटील यांना संधी देत जिल्ह्यात भाजपची स्थिती आणखी भक्कम झाली। नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेससह शेकापचा सुपडा साफ झाला आहे। तसेच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही चाचपडताना दिसत आहे। दुसऱ्या बाजूला शिवसेना व राष्ट्रवादी हे महायुतीत एकत्र असणारे पक्ष एकमेकांची ताकद कमी करण्यावर भर देत आहेत। यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडे लोक जाताना दिसत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर धैर्यशील पाटील यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देऊन लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करावी असा एक सूर भाजपमध्ये ऐकायला मिळत आहे। युतीत बिघाड झाल्यास तटकरेंच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार म्हणून धैर्यशील पाटलांकडे पाहिले जात आहे। वडील मंत्री, स्वतः 2दा आमदार आणि आता खासदार राहिल्याने पाटील यांची ताकदही मोठी आहे। शेकाप पक्षातून भाजप प्रवेश केल्यानंतर पाटील यांना पोटनिवडणुकीत राज्यसभेची उमेदवारी दिली होती, पण ती केवळ 2 वर्षांचीच टर्म ठरली। आता त्यांचा कार्यकाळ संपत आहे, यामुळेच त्यांना पूर्ण कार्यकाळ मिळावा हा एक हेतू आहे। त्यांना प्रवेश देताना भाजपने पुन्हा राज्यसभेवर पाठवू असाही शब्द दिला असावा अशीही कुजबूज आहे।